मुंबईतील मिठी नदीत सध्या जलपर्णीचं साम्राज्य वाढल्याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळतं। मी सध्या मुंबईच्या कुर्ला CST या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी असलेल्या मिठी नदीचं जे पात्र आहे त्या ठिकाणची ही सगळी दृश्य आपण पाहू शकतो। दूरपर्यंत जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत जलपर्णीनं हा संपूर्ण परिसर जो आहे तो व्यापल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मिठी नदीमध्ये सध्या जलपर्णी म्हणजेच वॉटर हायसिंथ मोठ्या प्रमाणावर वाढल्यानं नदीचं पात्र अक्षरशः जलपर्णीच्या विळख्यात अडकल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। विशेषतः कुर्ला, साकीनाका, धारावी आणि बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात नदीच्या पृष्ठभागावर दाट जलपर्णीचे थर साचलेले आहेत आणि पाण्याचा प्रवाह मंदावलेला आहे। बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की डेब्रिजसुद्धा या जलपर्णीच्या वर साचल्याचं चित्र आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही जलपर्णी हटवण्याचं जे काम आहे ते संत गतीनं सुरू असल्याची तक्रार प्राप्त होते आणि पावसाळा जवळ येत असताना नदीतील गाळ आणि जलपर्णी यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते। तसेच साचलेल्या जलपर्णीमुळे डासांची उत्पत्ती वाढून डेंग्यू, मलेरियासारखा आजारसुद्धा वाढण्याची शक्यता आहे, त्याचासुद्धा धोका वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं या संपूर्ण प्रकरणाची दखल घ्यावी, या ठिकाणी मोहीम राबवावी आणि ही जलपर्णी या ठिकाणी हटवावी अशी जी मागणी आहे ती सुद्धा होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिकेचे अधिकारी सांगतायत की नदी स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। यंत्रसामग्रीच्या मदतीनं जलपर्णी काढण्याचं काम सुरू आहे। मात्र केवळ जलपर्णी काढून हा संपूर्ण परिसर स्वच्छ होणार आहे का? कारण जेव्हा जेव्हा पाऊस पडतो मिठी नदी ओसांडून वाहते आणि हे सगळं जे पाणी आहे ते कुर्ला CST, बँड्रा आणि आसपासच्या परिसरामध्ये सगळं घरांमध्ये जातं आणि त्यामुळे रोगराई पसरते आणि त्यामुळेच आता पावसाळा जवळ येतोय। नागरिकांनी प्रशासनाला तातडीनं ठोस उपाययोजना करून मिठी नदी स्वच्छ करण्याचं आवाहन केलेलं आहे। याबाबत आता महानगरपालिका नेमक्या काय भूमिका घेणार आहे आणि कशा पद्धतीनं ही जलपर्णी या ठिकाणाहून हटवण्याचं काम होईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन नागेश गज्जलवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।